जय हिंद, नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत राजधानी एक्सप्रेस सिरीज. आजचा लेक्चर नंबर आहे 99 आणि तुम्ही सांगितल्यानुसार आजचा टॉपिक आहे अणु व त्याची रचना. सो आजचे जे क्वेश्चन आहे हे कशाचे आहे? केमिस्ट्रीचे. ठीक आहे, केमिस्ट्री म्हणजे काय? रसायनशास्त्र. ठीक आहे, तर रसायनशास्त्राचं लेक्चर आहे. रसायनशास्त्रातील पहिलंच टॉपिक आहे अणु व त्याची रचना. तर त्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहे ते सगळे क्वेश्चन आज आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे ह्या लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे. सेशनच्या लिंकला शेअर करायचं आहे आणि सेशनला जास्तीत जास्त काय करून घ्या? लाईक करून घ्या. ठीक आहे, चला तर बघूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न दिसतोय स्क्रीनवरती व्यवस्थित. ज्याला आन्सर येत असतील त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आपले आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, आता पहिला प्रश्न बघा. एकाच प्रकारच्या कणांच्या गटापासून बनलेल्या पदार्थांना काय म्हणतात बरं? एकाच प्रकारच्या कणांपासून. एकच प्रकारचे कण आहे. कण इथे वेगवेगळे त्यांनी सांगितलेले नाहीये. कण कसे आहे? एकाच पदार्थ, एकच. बघा इथे समजा असा असेल तर सेम इकडे असाच आहे. ठीक आहे, मग ह्याच्यापासून बनलेला जो एक घटक आहे याला काय म्हणणार? घटक म्हणणार, संयुग म्हणणार, मिश्रण म्हणणार, काय म्हणणार बरं? आता तर मीच तुम्हाला आन्सर सांगितलं, तर याला तुम्ही काय म्हणणार? घटक म्हणणार, पदार्थ म्हणणार. ठीक आहे, सेम सेम गोष्टींनी जर तयार होतो आहे ना तर त्याला तुम्ही घटक म्हणणार. संयुगे म्हणजे काय? आता संयुगे म्हणजे काय? पाणी. पाणी काय आहे? आपला एक संयुग आहे. का बरं? H2O. याचा अर्थ याच्यात हायड्रोजन पण आहे, याच्यात ऑक्सिजन पण आहे. म्हणजे हे काय झाले? संयुगे झाले. मिश्रण. मिश्रण म्हणजे माहितीच आहे तुम्हाला, दोन वेगळे घटक जर एकत्र असतील तर त्यांना मिश्रण म्हटलं जातं. पण एकाच प्रकारच्या कणांपासून जर एखादा गट बनला असेल तर त्याला घटक किंवा पदार्थ म्हटलं जातं. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. प्रत्येकाने सेशनला शेअर करायचं आहे. सेशनला जास्तीत जास्त लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला जे काही टॉपिक हवे असतील ते तुम्ही आता सांगू शकतात. ठीक आहे, वाटलं तर त्यावरही लेक्चर होईल. आपलं 99 नंबरचं आजचं हे लेक्चर आहे. ठीक आहे, नंतर आपली ही जी राजधानी एक्सप्रेस सिरीज आहे याचे आपण 100 लेक्चर घेण्याचा आनंद पण आहे. आपलं पुढे 100वा लेक्चर होणार आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला कुठले टॉपिक हवे आहे किंवा कोणत्या टॉपिकवरचे क्वेश्चन हवे आहे ते तुम्ही मला सांगू शकतात. बघा, खालीलपैकी कोणते संयुगाचे उदाहरण नाही? संयुग नाहीये. संयोग म्हणजे काय? की दोन वेगळे जरी घटक असले तरी ते एक सारखे मिक्स होऊन जातात, त्याला तुम्ही संयुग बोलतात. आता मी तुम्हाला एवढी हिंट दिलेली आहे, याचा अर्थ बघा. आता तुम्हाला इथे दिलेला आहे पाणी पण दिलेलं आहे. ठीक आहे, इकडे सगळं सांगितलेलं आहे. याच्यापैकी एकमेव असं सांगा की जे संयुग नाहीये. तुम्हाला इथे दोन दोन दिसतंय, हायड्रोजन दिसतोय, क्लोराईड दिसतो आहे. ठीक आहे, इथे सोडियम आहे, ऑक्सिजन आहे, इथे पाणी आहे, इथे पितळ आहे. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये जे एक सोबत झालेलंच नाहीये ते कोण? किंवा जे संयुगाचं उदाहरणच येत नाही ते कोण? ते असणार आहे पितळ. पितळ हे एक संयुग नाही, पितळ हे मिश्रण आहे. ठीक आहे, पितळ काय आहे? तर पितळ एक प्रकारचं मिश्रण आहे. ठीक आहे, मिश्रण कशाचं आहे मग हे? याच्यात गटात न बसणारा, अशा पद्धतीने पण पर्याय विचारले जातात. ठीक आहे, तर पितळ हे मिश्रण आहे तांबे व जस्त ह्याचं. तांबे प्लस जस्त. तर तांबे याच्यामध्ये असतं 60%. ठीक आहे, आणि जस्त याच्यामध्ये असतं 20%. अशा पद्धतीने तुमचं पितळ हे तयार होत असतं. सो पितळ हे काय आहे? मिश्रण आहे. लक्षात आलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करा. जास्तीत जास्त सेशनला लाईक करायचं आहे. बघा, एक संध मिश्रणाचे उदाहरण कोणते नाही? ठीक आहे, एक संध मिश्रण. एक संध मिश्रण म्हणजे काय? जसं की तुम्ही चहा पितात की नाही तुम्ही? आता दूध आणि पाणी तुम्ही एकत्र केलं म्हणजे ते तुम्हाला एक जिनसी दिसणार आहे, समांगी मिश्रण दिसणार आहे. ठीक आहे, एक संधच्या ऐवजी तुम्ही काय म्हणू शकतात? समांगी मिश्रण. ठीक आहे, मग समांगी मिश्रण म्हणजे काय? की तुम्ही जर त्याला एकत्र करत आहात तर ते तुम्हाला समजणारच नाही की याच्यात दोन कोणत्या वेगळ्या गोष्टी आहे. ओके, मग असं उदाहरण कोण नाहीये? ज्याला आन्सर येत असेल त्यांनी नक्की आन्सर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय. सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. आन्सर काय येणार? पाणी आणि तेल. पाणी आणि तेल मिक्स होतं का कधी? नाही. होईल का? नाही होणार. तेलाची जी लेअर आहे ही पाण्याच्या वरती कायम तुम्हाला दिसत राहील. सो हे एक संत मिश्रण झालं का? नाही. समांगी झालं का? नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्लाझ्मा स्थिती शोधणारा शास्त्रज्ञ कोण होता?
प्लाझ्मा स्थिती पदार्थाची चौथी अवस्था आहे. प्लाझ्मा ही काय आहे? पदार्थाची चौथी अवस्था आहे. हिला कोणी शोधलं होतं? काय येईल बरं नाव? आन्सर येत असतील तर तुम्ही आन्सर करा. आन्सर काय येईल? पर्याय नंबर चौथा विल्यम क्रूस. विल्यम क्रूस नावाचे जे हे सायंटिस्ट होते, यांनी काय केली आहे? पदार्थाची ही चौथी अवस्था शोधलेली आहे 1979 मध्ये. ठीक आहे. तर ह्यांनी काय म्हटलं की जेव्हा खूप जास्त उच्च तापमान असेल, उच्च तापमानाला ही अवस्था अस्तित्वात येते आणि प्लाझ्मा याला अनआयू बोललं जातं. ठीक आहे. आता अनआयूचा अर्थ काय होतो की वायू कशाच्या स्वरूपामध्ये? आयनच्या स्वरूपात वायू. आयनच्या स्वरूपात वायू याला बोलतात अनआयू. ठीक आहे. म्हणजे आयनयुक्त वायू ज्याच्यावरती काय आहे? प्रभार आहे, ज्याच्यावरती चार्ज आहे, म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा चार्ज ज्यावर आहे त्याला आपण काय म्हणणार? अनआयू अवस्था म्हणणार. ही पदार्थाची काय आहे? चौथी अवस्था आहे. मग पदार्थाच्या किती अवस्था आतापर्यंत आपण शिकलो? 5 अवस्था. ठीक आहे. या 5 अवस्थेमध्ये चौथी अवस्था आहे प्लाझ्मा, ज्यालाच अनआयू बोललं जातं. आणि 5वी अवस्था कुठली आहे? बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. ओके, समजलेलं आहे. ही 5वी अवस्था आहे. पहिली अवस्था कोणती आहे सांगा बरं? गॅस. ठीक आहे. त्याच्यानंतर लिक्विड, नंतर काय येणार? काय येईल अवस्था? स्थायू रूप, ज्याला तुम्ही काय म्हणतात? सॉलिड फॉर्म. त्यानंतर आहे प्लाझ्मा आणि नंतर आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. समजलाय सगळ्यांना व्यवस्थित? मग पटापट सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्या पटकन फास्ट मध्ये. पुढचा प्रश्न बघा. पदार्थाची स्थिती ज्यामध्ये आकार आणि आकारमान निश्चित आहे. पदार्थाची अशी कोणती स्थिती आहे ज्याच्यामध्ये काय निश्चित आहे? पदार्थाचा आकार आणि पदार्थाचा आकारमान हे निश्चित असलेली स्थिती कोणती असणार आहे? घन, द्रव, वायू की प्लाझ्मा? म्हणजे तुम्ही त्याला कधीही बदलू शकत नाही. म्हणजे तुम्ही त्याला दाब देऊन किंवा काही करून बदलू शकतात का? जसं की हा पेन आहे. ठीक आहे. आता मी ह्याला किती पण दाब देऊ, काही देऊ, कशात टाकू, हा चेंज होईल का? तुटेल डायरेक्ट. काय होईल? ब्रेक होईल. पण त्याची स्थिती जी आहे ती बदलेल का? चेंज होईल का? हा बिलकुल नाही होणार. मग ह्याचा अर्थ काय झाला? म्हणजे हा काय फॉर्म झाला? हा गॅस आहे का? प्लाझ्मा आहे का? द्रव्य आहे का? नाही. मग काय आहे? तर हा घन आहे. म्हणजे काय आहे? सॉलिड फॉर्म आहे. म्हणजे पर्याय नंबर पहिला योग्य. ओके, चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. पुढचा प्रश्न बघा. जेव्हा वायू पूर्ण शून्य तापमानाला खूप उच्च दाबाने आणि उच्च व्होल्टेजवर गरम केला जातो तेव्हा पदार्थाची कोणती अवस्था प्राप्त होते? ठीक आहे. काय विचारलं त्यांनी? जेव्हा वायू शून्य तापमानाचा अर्थ काय वाटतं तुम्हाला? सर्वात कमी शक्य तापमान आहे. येथे कणांची कंपन गती कमी होऊन जाते एकदम. ठीक आहे. सर्वात कमी शक्य तापमान म्हणजे शून्य तापमान. पदार्थांचं जे कंपनाची जी मुवमेंटची जी गती आहे तीच कमी होऊन जाते. त्याच्यावरती इतक्या हाय टेम्परेचरला जर नेलं तर अवस्था कोणती येणार आहे? कोणती अवस्था येईल? प्लाझ्मा अवस्था येईल. पर्याय नंबर पहिला योग्य. ठीक आहे. समजतंय ना सगळ्यांना? पदार्थाची अवस्थाच ही काय आहे? हाय टेम्परेचरला असते ही. तेव्हाच ही काय होणार आहे? तेव्हाच ही अवस्था येणार आहे. आणि एकदम तुम्ही जास्त घनतेच्या वायूला थंड केलं तेव्हा तुम्हाला बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट ही अवस्था बघायला मिळेल. ओके, तर ह्यामध्ये तुम्हाला बरेच प्रश्न ह्याच प्लाझ्मावरतीच विचारले गेलेले, त्यामुळे मी ह्यामध्ये प्रश्न घेते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे? पदार्थ बनवणाऱ्या कणांची नावे सांगा बरं. पदार्थ बनवणाऱ्या, एखादा पदार्थ आहे, कोणते कणांपासून बनतो? आपण बोलतो ना पदार्थ ह्याच्यापासून बनलेला आहे, ज्याला तुम्ही विभाजू शकत नाही, ज्याला पुन्हा डिवाइड केलं जात नाही. कोण आहेत ते? तर ते आहे अणू. पर्याय नंबर पहिला योग्य. ठीक आहे. आता अणू जे आहे, अणूचे सिद्धांत जेव्हा आपण बघतो तर अणूचा शोध किंवा अणूला परमाणू सगळ्यात आधी त्यांना ओळखून नाव देणारे कणाद महर्षी होते. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलं की हा समजा एखादा पदार्थ आहे, तर पदार्थ छोट्या कणांपासून तयार झालेला आहे. असे छोटे कण की ज्यांना तुम्ही विभाजू शकत नाही, विभाजित करता येत नाही, विभाजित करता येत नाही असे कण आहे अणू. ठीक आहे. ज्यांना त्यांनी काय म्हटलं?
परमाणू. कोणी म्हटलं परमाणू? कणाद महर्षींनी. कोणी म्हटलं? कणाद महर्षींनी. लक्षात आलं बाळांनो? जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? आता अणूचं जे केंद्रक आहे बाळांनो, केंद्रकामध्ये कोण आहे? न्यूट्रॉन आहे, प्रोटॉन आहे. केंद्रकाच्या बाहेरील कक्षेमध्ये कोण आहे? इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. मग आता हा जो न्यूट्रॉन आहे याला कोणी शोधलं बरं? थॉमसन, डाल्टन, जेम्स चॅडविक, गोल्ड-आइन्स्टाईन, कोणी? आन्सर काय येणार? न्यूट्रॉनला शोधणारे शास्त्रज्ञ होते जेम्स चॅडविक. जेम्स चॅडविक यांनी 1932 मध्ये न्यूट्रॉनचा शोध लावला. प्रोटॉनचा शोध रुदरफोर्ड शास्त्रज्ञाने लावलेला असून इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉमसन यांनी लावलेला आहे. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. सेशनला पटकन शेअर करून लाईक करून घ्यायचं आहे सगळ्यांनी बरं. बघा, पदार्थाची चौथी अवस्था अशी आहे. कशी आहे? आत्ताच बघितलं आपण, प्लाझ्माच्या स्वरूपात आहे. ठीक आहे. चौथी अवस्था प्लाझ्माच्या स्वरूपात आहे. आता गणपती बाप्पांच्या आगमनामुळे आपण एवढे सगळे लाईट वगैरे लावतो, एवढं सगळं डेकोरेशन वगैरे केलं असेल तुम्ही, है ना? तर ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे बल्ब यूज करतो. तर हे कशामुळे असतात? आता तिथे उच्च तापमान आहे ना, हाय व्होल्टेज आहे ना, आणि वायू आहे, त्याच्यामुळे ते बल्ब वगैरे कशाचं उदाहरण आहे? प्लाझ्माचंच उदाहरण आहे ते. ठीक आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्याला माहित पण नसतं की आपल्या आजूबाजूला जे काही गोष्टी आहेत ह्या कशाच्या आहेत? ह्या गोष्टी कशाच्या आहे बाळांनो? ह्या गोष्टी आजूबाजूच्या त्या केमिस्ट्रीच आहे सगळं. ठीक आहे. सायन्सच आहे. गन पावडर म्हणजे काय? गन पावडर काय रे बाळांनो? गन पावडर काय असतं? एक प्रकारचं मिश्रण आहे. गन पावडर एक प्रकारचं मिश्रण आहे. आणि मी हा क्वेश्चन तुमचा ऑलरेडी आधी पण घेतलाय वाटतं. बघा बरं एकदा चेक करून. PYQ क्वेश्चन मध्ये होता, येऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. जगातील प्रत्येक पदार्थ अत्यंत लहान कणांपासून बनलेला आहे असे पहिल्यांदा कोणी सांगितले? अरे याचा आन्सर तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. अरे अरे, कॅनडा झालं का? इथे कणाद होतं. कणाद महर्षींचं नाव रे आपल्याकडनं वेगळंच झालं काहीतरी. ठीक आहे. तर जगातील प्रत्येक गोष्ट ही छोट्या कणांपासून बनलेली आहे. हे असे कण आहे की ज्याला तुम्ही कुठल्याही रासायनिक अभिक्रियेद्वारे, नाही तर तुम्ही काही पण करा ते काही विभाजित होणार नाही. ओके. तर असे जे कण आहे यांना पहिल्यांदा ओळखणारे इसवी सन पूर्व आपले भारतीय शास्त्रज्ञ कणाद महर्षी होते. मग बघा, अणुसिद्धांत कोणी मांडला असं जर तुम्हाला विचारलं तर आन्सर काय येणार? डाल्टन यांनी. ठीक आहे. इथे पहिल्यांदा आलंय ना म्हणून आपण कणाद महर्षी नाव दिलं. आता परमाणू पण त्यांना म्हटलं. परमाणू म्हणणारे पण कोण होते? कणाद महर्षी होते. डाल्टन यांनी अणूंना अणूच नाव दिलेलं आहे. अणू म्हणणारे होते डाल्टन. डाल्टन यांचा प्रसिद्ध अणुसिद्धांत आहे. यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न बघा. डाल्टनचा अणुसिद्धांत कोणत्या नियमावरती आधारित होता? डाल्टनचा अणुसिद्धांत कशावर? भौतिक संयोजन, रासायनिक संयोजन, कशावरती? काय वाटतं तुम्हाला? ज्यांना आन्सर येत असतील त्यांनी नक्की आन्सर करा, ह्याच्याने तुमची रिव्हिजन होते आहे. ठीक आहे. तर ह्यांचा जो सिद्धांत होता हे रासायनिक संयोजन आहे. कसं आहे? रासायनिक संयोजन. कारण त्यांनी काय म्हटलं होतं की कोणत्याही रासायनिक अभिक्रियेद्वारे सुद्धा हा जर अणू असेल पदार्थामध्ये तर ह्याला ब्रेकडाऊन तुम्ही नाही करू शकत, कुठल्याही केमिकल रिएक्शननी पण नाही करू शकत, म्हणजे रासायनिक संयोजन होतं. पुढचा आणि शेवटचा आजचा प्रश्न, अणुसंख्या म्हणजे काय? अणुसंख्या कशी मोजली जाते? मी जसं की तुम्हाला म्हटलं की हे काय आहे? एखादं मूलद्रव्य, त्याच्यामध्ये अणुचं केंद्रक आहे, त्या केंद्रकामध्ये कोण आहे? न्यूट्रॉन आहे आणि प्रोटॉन आहे. ठीक आहे. न्यूट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, बाहेर कोण आहे? इलेक्ट्रॉन आहे. मग अणुची संख्या ही त्याच्या केंद्रकावर आहे, अनुक्रमांक ना. मग अनुक्रमांक ही कोणाच्या संख्येवरून आधारित होतो? तो प्रोटॉनच्या संख्येवरून आधारित होणार आहे. म्हणजे पर्याय नंबर दुसरा योग्य. ठीक आहे. अणुअंक कसा दर्शविला जातो व अणुअंक कसा दर्शविला जातो हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचंय. हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे होमवर्कला. बघा, समान वस्तुमान संख्या असलेल्या परंतु भिन्न अणुसंख्या असलेल्या घटकांना काय म्हणणार? ठीक आहे. आता मी इथे कार्बन घेतलं 14, कार्बन घेतलं 14, कार्बन घेतलं 14. इथे समजा मी 2 केलं, 5 केलं, 7 केलं, काही केलं, पण हे काय आहे? हे जे वजन आहे, हे 40 मी जे लिहिलंय हे या कार्बनचं वजन लिहिलंय. मग समान वजन असणारे आपण भिन्न काय सांगितलं त्यांनी? अणुसंख्या असलेल्यांना काय म्हणणार आपण?
समान वजनाचे म्हणजे समभार येते, म्हणजे पर्याय नंबर 3 योग्य. समजलं की नाही? सो आजसाठी इतकंच. कसं वाटलं लेक्चर नक्की सांगायचंय. आपलं 100 नंबरचं लेक्चर आहे, यासाठी तुम्हाला कोणते क्वेश्चन हवे आहेत हे देखील तुम्ही मला सांगायचं आहे. लेक्चर कसं वाटलेलं आहे, तुम्हाला लेक्चर किती समजलंय किती नाही हे देखील मला कळायला पाहिजे की नाही. चला तर पुन्हा भेटूया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं ऍप आहे, ऍप सुद्धा डाउनलोड करून ठेवायचं आहे. ठीक आहे. लेक्चर आवडल्यास नक्कीच लाईक करायचं आहे. जास्तीत जास्त ह्या सेशनच्या लिंकला शेअर करायचंय. पुन्हा भेटूयाच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.